सर बघा, हे आपलं प्रीमियम अँटीस्केलंट आहे, आरो अँटीस्केलंट 9+ कंपनीचं. आता हे बाकीच्या कंपन्या आणि आपल्याला ही चांगलंच आहे हे आपल्याला आता तुम्ही आम्हाला प्रात्यक्षिक दाखवा. कारण हे कसं प्रीमियम आहे ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये प्रूव्ह करून दाखवतो सर. हे बघा, हे आपला 10 ग्रॅमचा 10 ml चा पाऊच आहे. तुम्ही एक पाऊच घेतो, ठीक आहे. बाकी कंपन्या काय करतात सर, हे असं 5 लिटरचं कॅन देतात. याच्यामध्ये फक्त तुम्हाला 1 लिटर केमिकल कंटेंट असतात आणि त्याच्यामध्ये असतं 4 लिटर पाणी. ठीक आहे, आपण ते पाणी स्किप केलेलं आहे आणि डायरेक्ट 10 ml पाऊचमध्ये कॉन्सन्ट्रेटेड केमिकल तुम्हाला देतोय, ते पण एकदम पॉवरफुल. हे बघा, हे 10 ml मी फोडतो आणि या ग्लासमध्ये टाकतो. आता लोक म्हणतात केमिकल चिकट आहे का, चिकट आहे का बघायचं आहे का सर तुम्हाला? हे घ्या हातावर. तुम्ही सांगा याची विस्कॉसिटी कशी आहे, चिकटपणा कसा आहे, थिकनेस कशी आहे? आहे चिकट आहे. ठीक आहे. आता हे मी किती घेतलं सर? फक्त 10 ml घेतलं. हो. बरोबर. आता यात तुम्ही जे म्हणता प्रीमियम कंपनी किंवा ब्रँडेड, यांचं बघा किती किती थिक आहे. हे जे चिकटपणा येतो का सर, हा पॉली आहे जो मेम्ब्रेनच्या आतमध्ये जाऊन तुमचा मेम्ब्रेन चोक करण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये टाकतो स्केल, पण तत्पूर्वी याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण टाकतो, कारण आम्ही याला कॉन्सन्ट्रेटेड केलेलं आहे. एवढं पाणी टाकलं सर मी, बरोबर आली. अजून थोडं टाकतो. ठीक आहे, दोन्ही आता सेम झालं. आणि हा आहे स्केल सर. आता अँटीस्केलंटचं काम काय आहे सर? स्केल फोडायचा, विरघळून टाकायचा, मेम्ब्रेनवरती साठवू द्यायचा नाही आणि मेम्ब्रेन ब्लॉकेज होण्यापासून वाचवायचं. याचा अर्थ काय, हा स्केल याच्यामध्ये विरघळलाच पाहिजे, तर ते ओरिजिनल अँटीस्केलंट. हे बघा, मी याच्यात स्केल टाकला, सेम स्केल तेवढ्याच प्रमाणात मी या पण कंपनीच्या अँटीस्केलंट मध्ये टाकून देतो. आता तुम्ही वेट करा सर थोडे वेळ. हे बघा, तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसेल की या ग्लासमध्ये जे स्केल टाकलाय ते तुमचं विरघळताना दिसेल. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला काहीही होताना दिसणार नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो. आपल्या प्रेक्षकांसाठी मी हा ग्लास थोडंसं जवळून दाखवतो की ऍक्च्युली अँटीस्केलंट विरघळायला चालू झालंय की नाही. हे बघा मित्रांनो, या ग्लासमध्ये पूर्ण जे स्केल टाकला तो पूर्ण तळाला गेलेलं आणि अजिबात सुद्धा विरघळताना दिसत नाहीये. आणि हे ज्याच्यामध्ये आपण 9+ कंपनीचं प्रीमियम अँटीस्केलंट टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता इथं स्केल विरघळताना तुम्हाला दिसतोय स्पष्टपणे. आणि हा हळूहळू पूर्ण स्केल विरघळून जातो. सर पाहिला का दोन्हीमधला फरक? याच्यामध्ये जो टाकलेला स्केल आहे तो विरघळतोय का? विरघळला. तुम्ही बघा, विरघळताना दिसतोय. आणि याच्यामध्ये दिसतोय का तुम्हाला काहीतरी फरक? जसंच तसं आहे. प्रॅक्टिकली प्रूव्ह झालं की 10 ml प्रीमियम अँटीस्केलंट खरंच प्रीमियम आहे. एकदम बरोबर. याच्यात काय डाऊट सर तुम्हाला? नाही, काहीच नाही. हे समोर पाहिल्यानंतर कोणी परत डाऊट घ्यायची शक्यता नाही. ऑब्जेक्शन घेणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद.